स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपनं मेगा प्लॅन आखलेला आहे। पुढील काही महिने भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका होईल। नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणामध्ये महाविकास आघाडीला भगदाड पडेल। महाविकास आघाडीमध्ये नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचे काही बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्यानं भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं ही माहिती दिली आहे। प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। सुशांत, भाजपनं मेगा प्लॅन आखल्याची माहिती समोर आली आहे। अगदी खरं आहे कस्तुरी, आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे। वेगळे नेते जे आहेत ते विविध पक्षातले भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। कालच सुधाकर बडगुजर यांनी देखील हजारो कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला आणि जी आता आपल्याला माहिती मिळते त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये जे नाराज आहेत त्यांना भाजपमध्ये घ्यायचे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या भाजपसाठी महत्त्वपूर्ण अशा आहेत। मिनी विधानसभेच्या ह्या निवडणुका मानल्या जातात आणि यामध्ये यश मिळवायचं असेल तर जास्तीत जास्त सक्रिय पदाधिकारी जे इतर पक्षातले आहेत त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी भाजपनं आखणी बांधली आहे आणि तसा मेगा प्लॅन देखील केला आहे। त्याचसोबत महाविकास आघाडीचे काही बडे नेते देखील भाजपच्या संपर्कात आहेत अशी माहिती आपल्याला एका भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली। लवकरच या बड्या नेत्यांचा देखील प्रवेश केला जाईल असं देखील आपल्याला कळतं। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर आज देखील भाजपमध्ये एक मोठा प्रवेश आहे, सांगलीचा हा प्रवेश आहे। जयश्री पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे येत्या काळात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, संपूर्ण महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत किंवा जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना फोडण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे अशी आपल्याला माहिती मिळते। धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या या सर्व माहितीसाठी।